100% गाईच्या दुधापासून बनलेले शुद्ध सोनेरी आणि दाणेदार गोवर्धन तूप, गर्वाने गोवर्धन। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। मुंबईत मे महिन्यात गेल्या 107 वर्षातला रेकॉर्ड ब्रेक पाऊस। आतापर्यंत 295 मिलीमीटर अधिक पावसाची नोंद। पहिल्याच पावसात मुंबईची दाणादाण। पहिल्याच पावसात मुंबई मेट्रो 3 म्हणजेच ॲक्वालाईनचं पितळ उघड। वरळी भुयारी मेट्रो स्थानकात पाणी। मेट्रो प्रशासनाचं लंगडं स्पष्टीकरण। काम पूर्ण झालं नव्हतं तर उद्घाटन केलंच कशाला? पावसानं मुंबईची मेट्रो 3 ची पोलखोल केल्यानंतर आदित्य ठाकरेंची सरकारला विचारणा। शिंदे सरकारवरही हल्लाबोल। मुंबईत लोकलच्या चर्चगेट आणि मरीन लाईन स्थानकादरम्यान विद्युत वाहिनीवर झाड कोसळल्यानं शॉर्ट सर्किट। झाड हटवल्यानंतर वाहतूक पूर्ववत। पावसाचा जोर वाढल्यानं जुहू चौपाटी पर्यटकांसाठी बंद। चौपाटीवर पोलिसांचं लाईफ गार्ड तैनात। पर्यटकांना चौपाटी परिसरात न येण्याच्या सूचना। बारामतीत 5 दिवसात 314 मिलीमीटर पाऊस। नीराचा डावा कालवा फुटला। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पूरग्रस्त भागाची पाहणी। मदत नको, अतिक्रमण काढा, नागरिकांचा रोष। सोलापूरच्या नीरा, नरसिंगपूर भीमा आणि नीरा नदीच्या संगमावर पाण्याचं अक्राळ विक्राळ रूप। मुसळधार पावसात संगमनगर भागात 15 ते 20 घरांमध्ये शिरलं पाणी। सातारा जिल्ह्यातही पावसाची तुफान बॅटिंग। कोयना नदीवरील बंधारे ओव्हरफ्लो तर महाबळेश्वरमधील प्रसिद्ध लिंगमाळाच्या धबधब्यावर पर्यटकांची गर्दी। मुसळधार पावसामुळे रत्नागिरीच्या खेडमधील जगबुडी नदीला पूर। इशारा पातळी गाठल्यानं प्रशासन अलर्ट मोडवर। नागरिकांना सतर्कतेचा इशारा। नाशिक जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान। अनेक ठिकाणी कांदा पिकाला फटका तर सिन्नर बाजार समितीमधील कांद्याच्या गोण्याही भिजल्या। आत्महत्येच्या दिवसापर्यंत वैष्णवी हगवणेचा सासरच्यांकडून छळ झाल्याची माहिती समोर। वैष्णवीच्या अंगावर 29 मारहाणीचे व्रण आढळल्याचंही शवविच्छेदन अहवालात नमूद। स्थानिक स्वराज्य परिस्थितीनुसार युती अन्यथा स्वबळावर। भाजप खासदार अशोक चव्हाणांचं सूचक विधान। प्रत्येक पक्षाला आपली ताकद वाढवण्याचा अधिकार असल्याचंही वक्तव्य। मुंबईतील मिठी नदी घोटाळा प्रकरणात नवी अपडेट। अभिनेता दिनो मोरियाची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी। दिनो मोरियाचा भाऊ सॅन्टोनोचीही चौकशी। नमस्कार, दीपक